समोर फाउंटेन आहे, किती सुंदर आहे आणि आतमध्ये ना फिश आहे, ऑरेंज कलरचे दिसतंय मला. त्या साईडने दिसणार एकदम जाऊन, काय माहित नाही आहे का नाही. ते दिसतात फिश दिसतात. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सकाळचे 6:45 वाजलेले आहे आणि आम्ही एकदम सकाळीच उठलो कारण की आवरायचं होतं आणि आम्ही चाललो आहोत माउंट फुजीला. आणि माउंट फुजीला कसं तुम्ही स्वतःहून सुद्धा जाऊ शकता आणि इथे तुम्ही टूरने सुद्धा जाऊ शकता. तर आम्ही विचार केला आम्ही टूरच बुक करतो, म्हणजे आम्हाला तिथला जो आजूबाजूचा परिसर आहे डिटेलमध्ये बघता येईल आणि तिथे गेलं ना तर ते व्यवस्थित माहितीसुद्धा सांगतात. स्वतःहून गेलं ना तर ॲक्च्युली आपल्याला त्या गोष्टी कळत नाही कारण ॲक्च्युअलमध्ये काय आहे किंवा तिथली काय माहिती आहे. तर आम्ही तयार झालेलो आहोत आणि लवकर ट्रेन पकडायची आहे आम्हाला, कारण की पोचायचं आहे आम्हाला तिथे एका ठिकाणी आणि तिथूनच मग आम्हाला निघायचं आहे. तर आज माउंट फुजीला जायचं आहे, तर स्पेशल लुक केलेला आहे मी. असा लुक आहे माझा. आणि परिबेलाचं पण छान आवरलेलं आहे. तो परीने पण आज वेगळ्या पॅटर्नचा ड्रेस घातलेला आहे. बेलाने पण खूप छान आहे ना ड्रेस घातलेला आहे, पण तिला थंडी वाजते त्यामुळे मग स्वेटर घातलेला आहे. मी दोघींचं पण पटकन आवरलं, म्हणून पण एकदम मस्त छान दिसत आहे. तुम्हाला त्यांनी घातले माउंट फुजीचं टी शर्ट. हा बघा, हे आपण जात आहोत माउंट फुजीला. त्यामुळे हे एक्सप्रेस करण्यासाठी की आपण कुठे जात होतो आम्ही हे घातलेलं आहे. हे लक्झमबर्गला घेतलं होतं मी. आपल्याला जायचंय आता स्टेशनला. स्टेशनवर जायचंय टोकियो स्टेशनला, म्हणजे स्टेशन इथलं लोकल स्टेशन आणि त्यानंतर टोकियो स्टेशन. तिथे आपला पिकअप पॉईंट आहे. तिथून मग आपली जर्नी 2 तासाची असेल. खूप छान दिवस राहणार आहे आपला. आपल्याला जेवढं काही शूट करता येईल आपण तेवढं करू आणि त्यापेक्षा जास्त जितकं एन्जॉय करता येईल तेवढं एन्जॉय करू. माझा आवाज थोडा सर्दीमुळे वेगळा वाटत असं, पण सर्दी झालेली आहे. चला निघायचं. हो चला. आता आम्ही इथं आजचं वातावरण ॲक्च्युली ना खूप छान आहे आणि जेव्हा पण तुम्हाला माउंट फुजीला जायचं असेल ना वेदर चेक करा आणि त्यानंतरच तिथे जाण्याचा विचार करा, कारण की वेदर जर चांगला असेल ना तरच तुम्हाला माउंट फुजीचा जो पूर्ण एरिया आहे, पूर्ण जो व्ह्यू आहे तो बघता येईल. जर तुम्ही तुम्ही पावसामध्ये जर गेले किंवा असं थोडंसं खूप जास्त थंडी असेल तर मग ते काय होतं, फॉगमुळे ॲक्च्युली मग तर पूर्ण व्ह्यू बघता येत नाही. म्हणून आम्ही आज जाण्याचा विचार केला आणि आजचं टेम्परेचर चांगलं आहे, पण सकाळचं वातावरण आहे 6:45चं, तर तुम्ही बघू शकता. आणि इथला आजूबाजूचा जो एरिया आहे इतका शांत आहे आणि गाड्या पण जात आहे, पण मग कसं असं खूप ट्रॅफिक नाही होते. मेन जे टोकियो स्टेशन आहे ना, जी मेन सिटी आहे ना, तिथे खूप जास्त ट्रॅफिक होते आणि इतकी धावपळ आहे इथल्या लोकांची सुद्धा. म्हणजे ती धावपळ बघून ना अक्षरशः मला मुंबईचीच आठवण आली. मुंबईला कसं लोकल पकडण्यासाठी धावपळ असते, परत लोकल सुटायला नको म्हणून ती पळापळ जी असते, तर इथे सुद्धा मी ते स्टेशनवर बघितलेलं आहे. आणि इतकी गर्दी टोकियो स्टेशनला, कारण की ते मेन सेंटर आहे तिथे आणि भरपूर गाड्या किंवा भरपूर ट्रेन्स असतात. तर ट्रेनचं कनेक्शन बघितलं आम्ही इथे टोकियो स्टेशनला, तर खूप चांगलं आहे. जर इथे कायमस्वरूपी कोणी राहत असेल तर त्यांच्यासाठी चांगले. जसं आम्ही लक्झमबर्गला राहतो तर आम्हाला ते त्या गोष्टी सोप्या वाटतात, पण इथलं पण ट्रेन कनेक्शन खूप चांगलं आहे. फक्त एवढंच आहे, जपान खूप 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 जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. मग तुम्ही ट्रॅव्हल करत असाल किंवा तुम्ही ट्रेननी जरी जात असाल तरी पण तिकीट्स वगैरे जे आहे ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आम्ही जर स्टेशनवर पोचलो आहोत. आता 5 मिनटानंतर ट्रेन येईल आणि आम्ही तिकीटचं बघत होतो तोपर्यंत ट्रेन निघून गेली आणि 7-7 मिनटाने इथे ट्रेन्स असतात. एकदम शांत, असं खूप मॉडर्न नाही आहे, असं नॉर्मल स्टेशन आहे. इथे बेला ज्यूस पिते आणि परी चॉकलेट कुकी खाते. जेली हां जेली आहे. आम्ही पोचलो आहोत आता टोकियो स्टेशनला आणि जे गाईड आहे ते टोकियो स्टेशनच्या बाहेरच थांबलेले आहेत. अजून 20 मिनटं आहे आम्हाला, म्हणजे बरोबर आम्ही वेळेत पोचलेलो आहोत. आमचे टूर गाईड दिसत आहे आता. हे सर्व वेगवेगळे टूर्सने जात आहेत. हे आमच्या सोबत नाही आहे, सगळे एकत्र. वेगवेगळे टूर गाईड त्यांचं ते असतात ना, मोठी टाकी असते. कुठलं टेडी बेअर आपल्या बघा.
हे बघा हा असा टेडी बेअर पाठवला होता. पण बघ तर दिसतं तुला असं टेडी बेअर. हा ब्लॅक आहे ना. हे बघ बघ हा चला आपल्या जायचं त्या बसमध्ये. कोमलने नंबर विचारलेला आहे. बस नंबर 894 तिकडे वाटतं. एक्सक्यूज मी. ओके तिकडे आहे. 894 हीच आहे ना. हो हीच आहे. बसमध्ये आम्ही बसलो आहोत आणि मनोज आणि बेला पण माझ्याच बाजूच्या सीटला माझ्या बाजूच्या सीटवर बसलेले आहेत आणि परत आहे. तर 2 तास आहे जायला, तोपर्यंत झोप लागून जाणार आमची. आणि मी खूप वेळेने व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे का असं कुठे फिरत असेल किंवा गाईडसोबत जात असाल किंवा गाडीने, ट्रेनने, फ्लाईटने जात असाल तर मग त्यावेळेस ना झोप घेतली ना तर बरं पडतं. तुम्हाला सगळे जेवढे पण प्लेसेस आहेत ते कवर करता येतात. त्याचं कारण हे का झोप झालेली असते आणि एकदम फ्रेश वाटतं. म्हणून परिबेराला पण ते सांगतो लगेचच झोपून घेणं. आम्ही पण लगेच झोपून घेतो. अर्धा तास तरी छान झोप झाली किंवा 1 तास जरी झाली ना झोप तरी पण फ्रेश वाटतं. किती गर्दी तुम्हाला दाखवते. टूर गाईडने जाण्यासाठी किती गर्दी. आणि हे आहे मेन टोकियो. सकाळचे 8 वाजलेले आहे. अजून 8 पण नाही, अजून 10 मिनटं बाकी आहे. 8ला 10 कमी बाकी आहे अजून. आता बस एका ठिकाणी थांबवलेली आहे त्यांनी. नॉर्मली त्यांनी सांगितलं होतं का आम्ही 2 तास कंटिन्यू बस चालणार आहे, कुठेच मध्ये थांबणार नाही आहे. आणि 2 तासाचा प्रवास होता पण माहिती नाही त्यांनी मध्येच बस थांबवली 15 मिनटासाठी. आणि खूप जास्त गर्दी आहे, ट्रॅफिक पण खूप जास्त आहे. आणि आम्ही थांबलेलो आहोत. परिबेला झोपलेले आहे म्हणून मी इथेच उभी आहे. मनोज कॉफी आणायला गेलेले आहेत कारण की कॉफी बसमध्ये बसून प्यायला अलाउड नाही आहे. आणि हे एक सँडविच आम्ही खात आहोत. फ्रूट सँडविच आहे हे आणि इतकं टेस्टी लागतं ना. आणि तुम्ही जेव्हा जपानमध्ये येणार ना तर 7-Elevenमध्ये हे सँडविच मिळतं. म्हणजे ब्रेड असतो त्याच्यामध्ये ना अशी क्रीम असते आणि त्याच्यामध्ये फ्रूट्स असतात आणि इतकं टेस्टी लागतं आणि इतकं लाईटवेट आहे ते. आणि आम्हाला ते इतकं आवडलं. आम्ही तर डेली खात होते. परी तर उठलेली आहे. तिला तर सँडविच दिलेलं आहे. तिचं खाणं चाललं आहे. बेला झोपलेली ती उठल्यानंतर तिला देणार आम्ही खायला. खूप मस्त आहे ते. आणि खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या आणि युनिक गोष्टी आहेत त्या शॉपमध्ये. तर नक्की त्याच्यावर आहे ना मला व्हिडिओ बनवायला आवडणार आणि तुम्हालासुद्धा थोडंसं वेगळं बघायला आवडणार. चला आता मी मनोजची वाट बघते आणि आता आम्ही जिथे माउंट फुजीच्या इथे पोहोचू ना तर तिथे गेल्यानंतर बोलते. समोर तुम्हाला माउंट फुजी दिसत असेल व्हाईट कलरचं. आता एकदम जवळ जाऊन आपण व्ह्यू बघणार. बघा हा पूर्ण लेकचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. असा आहे आणि समोर आहे माउंट फुजी. झूम करते मी. हे बघा माउंट फुजी जपानमधली सगळ्यात फेमस प्लेस आहे. पण क्लाउड्समुळे बघा क्लिअर व्ह्यू दिसत नाही त्यामुळे सर्वांना वाईट वाटतंय. पण इथे आल्यानंतर खरंच खूप सुंदर वाटतं. हे बघा असा पूर्ण व्ह्यू आहे हे बघा या ठिकाणी. आणि भरपूर जण फोटोज काढत आहे. आम्ही पण खूप सारे फोटोज काढले. इथे सुंदर असा लेक आहे. हो आली 15 मिनटं आम्ही ते थांबलो
आणि वेदर आजचं खूप चांगलं दाखवत होतं, त्यामुळे आजच आम्ही माउंट फुजीच्या इथे येण्याचा विचार केला होता. पण अनफॉर्च्युनेटली तुम्ही बघू शकता लगेच क्लाउडी वेदर झालेला आहे. तर आम्ही ते पोचलो आहोत आणि उशीर झाला आम्हाला ॲक्च्युली. आणि आम्ही समोर बघा माउंट फुजी आहे आणि इथे लेक आहे. तर क्लाउड्समुळे ॲक्च्युली आम्हाला हा पूर्ण व्ह्यू दिसत नाहीये. चला चला लेट्स गो. चला. आणि खूप उशीर झाला ॲक्च्युली आम्हाला. चला कोमल कॅमेरा वगैरे घे. असा पूर्ण व्ह्यू आहे हा माउंट फुजीचा. चाललो आता आम्ही बसमध्ये बसायला. चल वेला. ॲक्च्युली फोटोज काढण्यासाठी सुद्धा एवढी गर्दी होती. आम्ही पटकन फोटोज काढले फॅमिलीचे, परिबेनाचे, माझे, मनोजचे, फॅमिलीचे. आणि नंतर तुम्हाला इथून मी माउंट फुजीचा व्ह्यू पण दाखवला. पण याच्या मागे पण एक छोटीशी स्टोरी आहे. पुढचा जो स्टॉप आहे तिथे आम्ही थांबणार आहोत. मग तिथे गेल्यानंतर मी थोडीफार तुम्हाला माहिती देणार आहे. आणि खरंच खूप सुंदर जागा आहे. ॲक्च्युली आम्ही तुम्हाला मगाशी सांगितलं वेदर बघूनच आम्ही डिसाईड केलं होतं इथे यायचं. कारण की वेदर जर चांगलं असेल, क्लिअर असेल तरच तुम्हाला तो छान व्ह्यू बघता येतो माउंट फुजीचा. आम्ही जस्ट उतरलो आणि ओशिका विलेजला आलो आहोत. आणि हे जे विलेज आहे इथे जॅपनीज फार्मर्स राहतात. हा शेतकऱ्यांचा एरिया आहे थोडक्यात. हे बघा इथे फ्रेश व्हेजिटेबल्स आणि हे बघा इथे जागा, इथे शेती वगैरे करतात. आणि गर्दी तुम्हाला दिसत असेल बघा, भरपूर गर्दी आहे. आणि सर्व टुरिस्ट आहे आणि रेस्टॉरंट आहे भरपूर इथे. इथून बघा हे माउंट फुजी, थोडे क्लाउड्स आहे. हो. आणि लंच टाइम झालेला आहे आमचा. विलेज इतकं मस्त ना, घरं पण इतके छान आहे ना. आणि आपल्याला इथे 1 तास मिळणार आहे थोडं फिरायला आणि त्यानंतर लंच करायला. Okay, go one by one. Go in one row. पाणी पण किती क्लिअर आहे. आमची टूर गाईड आहे ना, तर तिने सांगितलं का या माउंट फुजीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे लोक राहतात ना, तर त्यांचं आयुष्य खूप जास्त असतं. ते जास्त वर्ष जगतात. त्याचं कारण हे का इथलं जे पाणी आहे ते खूप हेल्दी आहे. आणि तिने हे पण सांगितलं जर तुम्हाला तुमचं आयुष्य थोडं वाढवायचं असेल तर थोडंसं पाणी पिऊन जा. एखादी बॉटल घेऊन टाका. नाही तर बॉटल घेऊन टाका, एक रिकामी बॉटल, त्याच्यामधून पाणी घेऊन जा. आणि कारण की हेल्दीच आहे ना, एकदम नॅचरल आहे सगळं. वाव किती छान. म्हणजे आल्यानंतर असं वाटतं खरंच आपण एका छान ठिकाणी आलो. छान ठिकाणी असं ना, एकदम असं आपण पिक्चरमध्ये बघतो, असं पेंटिंगमध्ये बघतो ना, असं नेचरच्या जवळ अशी घरं हे ते ॲक्च्युअलमध्ये इथे आल्याच्या नंतर आपण त्या पेंटिंगच्या दुनियामध्ये जातो. हे बघा इथे सगळे बघा पाण्याच्या जवळ जाते, फोटोज काढतात. फोटोज काढायचे आहे, काढू सर्व. अगोदर ती जी आपली गाईड कुठे घेऊन जाते आपण तिथे जाऊ. आणि ती आय थिंक आपल्याला रेस्टॉरंट जवळ घेऊन जाते. हो. इथे सर्व स्टोर्स आहे. हे बघ इथं पोटॅटोचं पण आहे काहीतरी. येते आहो. सर्व बापरे किती गर्दी इथे. हे बघा
क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, इथली एक स्पेशल गोष्ट दाखवायची आहे का पाण्यावर ही चक्की चालते. हे बघा, आणि त्या साईडने तर दाखवणारच आहे तुम्हाला, पण गर्दी एवढी आहे ना फोटोज घ्यायला. बघा तिथे तुम्हाला होती. हो ना, तिथे बघा किती गर्दी आहे. हो, आणि पाण्याच्या चक्कीवरती काय होतं ते कोमल पुढे तुम्हाला दाखवेल. त्या रूमकडे जाऊया आपण. चला परी पहिला. या पाण्याच्या चक्कीवर इथे ही पिठाची गिरणी चालते. हे बघा, इथे पीठ दळत आहे. किती भारी, ते पण असे लाकडाची आहे. इथे 2 गिरण्या आहेत. ही एक जी आहे ती इलेक्ट्रिक आहे आणि ती जी आहे ती पाण्याच्या चक्कीवरती चालते. चक्कीवर आहे. दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्या मगरीच्या तोंडातनं पाणी येतं तर सगळे ते टच करून फोटोज काढतात, ते पण आहे. बोला. आपल्याला त्या साईडला जायला मधून जावं लागतं. पाण्याच्या बॉटलमध्ये ना पाणी भरून घेते, म्हणजे रिकाम्या बॉटलमध्ये पाणी भरून घेत आहे. आयुष्य वाढवण्यासाठी. म्हणजे थोडक्यात अमृत आहे का काय हे. 2 पीसेस फक्त 6.5 युरोला. जवळपास 500 रुपयाला. बापरे, स्टोअर मध्ये गर्दीच गर्दी आहे. हो ना. मुलं असतील लहान तुमच्या सोबत, थोडी काळजी घ्या. इथे म्हणजे हरवणार नाही, पण तरी गर्दी जास्त असल्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागेल. ओके, लेफ्टला. इथे यांची वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहेत. आपल्याला जायचंय खाली. बघा, इथे तुम्ही पाणी भरून घेऊन जाऊ शकता आणि एका बॉटलची प्राइस आहे 200 येन. म्हणजे किती झालं? किती सुंदर पॉन्ड आहे हा. इथे उभं राहून आपण थोडा वेळ बघूया. याच्यातून पाणी घेत आहे सगळे. तुम्हाला आता हे पाणी पिऊन आयुष्य वाढवणार आहे. अजून 100 वर्ष भरले पाणी. आणि जर तुम्हाला प्यायचं जरी असेल, टेस्ट करायचं असेल तर तुम्ही याच्याने टेस्ट करू शकता. नाही, कॉइन्स नाही टाकायला सांगितले त्यांनी आपल्याला. हो, पण आता नाही सांगितलं नाही. प्रत्येकाचं वेगळं आहे का? छान गार पाणी असं फ्रीज सारखं. तुम्ही टेस्ट करता का? हा. दुसऱ्या स्टॉपला थांबलो आहोत आणि या स्टॉपचं नाव आहे निकावा वॉश शॉप. आणि इथे बघा चेरी ब्लॉसम आहे. जपानमधले चेरी ब्लॉसम तुम्हाला दाखवते. किती सुंदर आहे, एकदम व्हाईट व्हाईट कलर आहे. किती भारी वाटतं.
इथलं सर्व विलेजेस खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. हा छोटासा टाऊनच आहे पण घरं बघा ना तुम्ही इतकं भारी. ते झाड बघा ना किती सुंदर आहे. इथे आपल्यासारखेच कपडे वाळवतात. तिथे एक श्राईन आहे म्हणजे एक बुद्धिस्ट टेम्पल आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघूया म्हणजे आपल्याला तिथे वरती क्लाइंब करून जावं लागेल. माउंटेन वरती येते. बेला सोड परी बेला सोबत होईल की नाही बघूया. जमलं तर आपण नक्की जाऊ. आता सध्या इथे खूप टुरिस्ट आहे त्यामुळे पार्किंगचा प्रॉब्लेम होतो. आपण जे पार्किंग केली थोडी मागे केली बाहेर केली. आपण चालत चालत जाऊ तिकडे थोडं जाऊ मेन स्ट्रीटला. समोर पगोडा आहे. झूम करतो दिसतोय का? थोडा दिसतो. तर तिथे हे लोक जाणार आहे आता आणि आम्हाला जायचं नाही. आम्ही नाही जाऊ शकत त्याचं कारण हे का परिबेलाला घेऊन एवढ्या वरती चढणं परत येणं डिफिकल्ट आहे. आणि खूप लोक आहेत जे लहान मुलांसोबत गेलेले नाही आहे ते दुसऱ्या ठिकाणी फिरत आहे. बघा आमच्या मागे फॅमिली आहे त्यांची पण एक मुलगी येते पण मग गेले नाही तिथे. आणि आम्हाला एक आमच्याकडे अजून 1.25 तास आहे. खूप आपण इथे आजूबाजूचं बघूया ठीक आहे नाही. चला बेला आणि वातावरण इतकं चांगलं होतं ना आता थंडी वाजायला लागली तर आम्ही परत चालत आलेलो आहोत. तर दुसऱ्या ठिकाणी जातो बघू. छान काहीतरी आहे. हे जे रेड कलरचं तुम्हाला दिसतंय त्याला म्हणतात टोरी गेट. आणि हे कोयतोला पण खूप आहेत. जपानच्या खूप ठिकाणी हे टोरी गेट तुम्हाला दिसतील. आता समोर एक टोरी गेट आहे माझा हात दिसत असेल तुम्हाला. तिथून पण खूप छान फोटोज येतात. समोर श्राईन आहे तर आपण बघूया चला. इथे जसं आपल्याकडे बाहेर नंदी बैल असतो तर इथे एक घोडा आहे मंदिराच्या बाहेर. इथे सुद्धा पाणी आहे आणि तिथलं पाणी पिलं तर तुम्ही जेवढे पण पाप केलेले आहे ते सगळे धुतल्या जातात असं मान्यता आहे इथे. तुमची स्वर्गामध्ये प्लेस फिक्स होऊन जाते असं म्हणतात. आणि जसं आपल्या इथे कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करायला जसं एक कन्सेप्ट आहे तशीच. आणि आजूबाजूला पण इथे भरपूर चेरी ब्लॉसम आहेत. इथून तुम्ही काही चॉकलेट्स किंवा काही सोविनर्स घेऊ शकतात. आणि इथे फॉर्च्यून वगैरे पण बघतात. फॉर्च्यून इथे एक वेगळी प्रथा आहे. तुमची जी इच्छा असेल ती देवापुढे मागायची आणि पैसे टाकायचे आणि 2दा क्लॅप करायचा आणि 2दा असं नमस्कार करायचा. तर अशी प्रथा आहे इथे. आपण कसं करू. समोर फाउंटेन आहे किती सुंदर आहे आणि आतमध्ये ना फिश आहे ऑरेंज कलरचे दिसतंय मला. त्या साईडने दिसणार एकदम जवळून काय माहिती नाही आहे का नाही. दिसतात फिश दिसतात. तुमचे फोटोज काढते. चला थोड्या वेळाने पाऊस सुरू होऊ शकतो ना. हे बरी पाणी ते उद्या तर पूर्ण दिवस पाऊसच आहे. आपण जाणार आहोत आता निकिवा वॉश शॉप. इथे जुना आहे ते शॉप खूप. चला पण हा जो स्पॉट आहे हा खूप परफेक्ट आहे. सुंदर आहे फोटोज क्लिक करण्यासाठी. पण अनफॉर्च्युनेटली वेदरने दगा दिला आम्हाला. इथे सोविनर शॉप आहे. इथे नाही कोमल पुढे का? हा ओके हेच सॉरी. तर हे आहे वॉच शॉप. आय डोंट नो की मध्ये शूट करू देतील की नाही पण आपण बघूया. परी बेलाला ज्यूस पाहिजे. इथली ही वेंडिंग मशीन आहे. बेलाला मँगो आणि परी तुला मँगो घ्यायचं का? कॉइन टाकायचे 140. काय टाकते 140 करायचे ना आपल्याला. 140 आणि हे दाबायचं प्रेस करायचं. आली लगेच आली. पण हे बघा वा चेरीची आली. बाकीचे तुम्ही हां पहिला कोणतं घ्यायचं? पीच.
जवळून तुम्हाला माउंट फुजीचा मी व्ह्यू दाखवते बघा. आता एकदम क्लिअर व्ह्यू झालेला आहे आणि आम्ही होतो तेव्हा तर आम्हाला दिसलं नव्हते बघा. अजून जवळून दाखवते बघा. वाव, किती सुंदर व्ह्यू आहे बघा. माउंट फुजी असं दिसतं.